मैत्रिणींनो, आजची रेसिपी पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच वाटेल की चला आता लगेचच बनवूया. तर लागा कामाला. मी इथे एक बाउल भरून मटार घेतलेला आहे हिरवा. त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत 7-8 आणि त्यामध्ये आल्याचा तुकडा टाकलेला आहे 1 इंच, 1 चमचा जिरे, 1 चमचा धणे आणि 1 चमचा बडीशोप. तर आता हे आपण व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. आता त्यात पाव चमचा हिंग टाकून घेऊयात आणि मी आता गॅस बंद केलेला आहे. आणि आता त्यामध्ये हिरव्या मिरच्या तुम्हाला टाकायच्या असतील तर तुम्ही टाकू शकता. मी इथे लाल मिरची पावडर, हळद, 1 चमचा पनीर मसाला आणि 1 चमचा पावभाजी मसाला पण इथे मी टाकून घेतलेला आहे. या मसाल्यांमुळे इतकी सुंदर टेस्ट येते त्या कचोरीला. तुम्ही एकदा ट्राय करा. तर आता हे बऱ्यापैकी गार झालेलं आहे. तर यामध्ये गार झाल्यानंतरच मग लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे. इथे मी एका लिंबाचा रस टाकलेला आहे. 1 चमचा साखर टाकून घेतलेली आहे आणि आता हे मिश्रण गार होण्यासाठी, व्यवस्थित एकदम गार होण्यासाठी म्हणून ठेवलेलं आहे. आता हे सगळं आपण दळून घेऊया मिक्सरवर. ह्या मिश्रणामध्ये पाववाटी भाजलेले शेंगदाणे टाकलेले आहेत आणि चवीपुरतं मीठ टाकून दिलेलं आहे. आता हे व्यवस्थित आपण मिश्रण वाटून घेतलेलं आहे, बघू शकता. आता हे झालेलं आहे कचोरीचं सारण. मस्त असं सारण तयार झालेलं आहे. आता आपण कचोरीच्या पिठाची तयारी करूया. तर इथे मी 2 बाउल मैदा घेतलेला आहे. तो चाळून घ्यायचा आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ, ओवा अशा प्रकारे हातावर चोळून टाकायचं आहे आणि त्यामध्ये 1 चमचा तीळ पण टाकलेला आहे आणि कडकडीत तेलाचं मोहन टाकलेलं आहे. मैद्याला हे तेलाचं मोहन व्यवस्थित चोळून घ्यायचं आणि आता हे थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. मस्त असं पावसाळी वातावरण आहे. मुलं शाळेतून आली की काहीतरी खायला मागतात. हा एक स्नॅक्सचा पदार्थ तुम्ही बनवून देऊ शकता. अशा प्रकारे मैद्याचा घट्ट असा डो तयार करून घेतलेला आहे. आता आपण याच्या पातळ अशा पोळ्या लाटून घेऊयात. पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे. आता आपण एका वाटीच्या साहाय्याने याला गोल असा आकार देऊयात आणि हे जे मटारचं सारण तयार करून घेतलं होतं ते आपण त्यामध्ये भरून घेऊयात. ह्या कचोरीच्या कडांना थोडंसं पाणी लावून त्याला चिकटवून द्यायचं व्यवस्थित. अशाच प्रकारे सगळ्या कचोऱ्या तयार करून घ्यायच्या आणि आता अशा छानशा कचोऱ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत. आता तळायला लागूयात. पहिल्यांदा तेल थोडंसं जास्त तापवून घ्यायचं आणि नंतर गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि व्यवस्थित दोन्ही बाजूनी गुलाबीसर रंगावर तळून घ्यायचं. असं केल्याने आतपर्यंत व्यवस्थित खुसखुशीत आणि क्रिस्पी अशा प्रकारे ही कचोरी तळून तयार होते. बघू शकता, छान अशा तयार झालेल्या आहेत कचोऱ्या. तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.